तुमसर विधानसभा के महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चरण वाघमारे ने महायुति सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में सत्ता पाने के लिए ईडी और सीबीआई का दुरुपयोग करने का प्रयास किया गया, लेकिन जागरूक जनता ने इसे नकार दिया। आज महायुति सरकार ने महाराष्ट्र में सूड का राजनीति शुरू कर दी है। वाघमारे ने आरोप लगाया कि वर्तमान सत्ताधारी नेता सिर्फ अपने व्यापार को बढ़ाने में व्यस्त है और किसानों व स्थानीय युवाओं को अनदेखा कर रहा है। उन्होंने कहा कि बढ़ती महंगाई और किसानों को फसल का उचित मूल्य न मिलने से किसानों का जीना मुश्किल हो गया है। वाघमारे ने कहा गद्दारों को 50 खोखे और बहनों को सिर्फ 1500 का संतोष और जनता ने बदलाव का आह्वान किया है। लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं ज्या पद्धतीनं यांनी ईडी आणि सीबीआयचा गैरवापर केला आणि गैरवापर करून पूर्ण भारताची सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला, ही परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळाली नाही। आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला त्यांच्या जागा कमी आल्यानंतर हे समजून आलं की आपण सत्तेचा जो दुरुपयोग केला ते महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही। आणि म्हणून आता अलीकडे 6 महिन्यामध्ये कोणावरही ईडी किंवा सीबीआयचा नोटीस आपण टीव्हीवर पाहिला नाही, पण तरीही त्यांचा जो सुडाचं राजकारण सुरू आहे तो राजकारण सूड उगवणं अजूनही बंद झालेला नाही। मी 2014 ते 2019 पर्यंत या मतदारसंघाचा आमदार होतो। तुमच्या मताची किंमत पैशाला ठरवता येत नाही, तर ती कामाने ठरवली पाहिजे। निवड आपण ज्याला आमदार म्हणून निवडून देतो तो त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना आमदारकीचे पूर्ण दिवस घालवण्यापेक्षा तो जनतेच्या सेवेत आले पाहिजे। तुम्हाला आठवत असेल मी आमदार असताना 2014 ते 2019 पर्यंत मी अभिमानाने तुम्हाला सांगतो की आजपर्यंत 5 वर्षामध्ये सरकारच्या 1 रुपयाच्या सबसिडीच्या डबे नाही, पण आपले राजूभाऊ कारेमोरे ज्यांना आपण या भागातून चांगली लीड दिली, आमदार बनवलं, त्यांना तुमच्या मताची किंमत एवढी कळली की सगळ्यात जास्त फायदा राजूभाऊला झाला आणि तुमच्या लोकशाहीला।